आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वहिनी तू घे ना चहा। नाही अरे मला जरा त्रास होतोय नको पाणी घेऊ का? नाही ना सावली 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 दादा काय झालं? सावली कुठे? अरे सावली वहिनी आय थिंक तिने तुला चहा दिला आणि मग ती बाहेर गेली। हा चहा दिला मला तिने, मी फोनवर होतो, काय बोलली मला कळलं नाही। नाही ते सगळं ठीक आहे सारंग, पण सकाळी सकाळी का शोधतोस तिला? तिच्याशिवाय अजिबात करमत नाही वाटतं। वहिनी आज गुरुपौर्णिमा आहे ना, तिला थँक्यू म्हणायचं होतं। नाही प्रत्येक बायको गुरु असतेच आणि सावली वहिनी आपली सगळ्यांची गुरु आहे बघ, त्यामुळे तिला थँक्स म्हणणं एकदम करेक्ट आहे। गुड। हा आपण आयुष्यात सगळ्यांकडूनच शिकत असतो आणि सावली माझ्या आयुष्यात आल्यापासून तिच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकलो, तर थँक्यू म्हणायला हवं ना। तू ताराकडून काही शिकलायस की नाही? शिकलोय ना, खूप काही शिकलोय। मग थँक्यू म्हण तिला। हो अगदी बरोबर आहे तुझं सारंग। नाही पण आता तू काय करणार आहेस? आता सावली दिसलीच नाही तर तू ऑफिसला पण जाणार नाही का? हे तू काहीतरी प्लॅन केलायस का तिच्यासाठी? सांग ना आम्हाला पण सांग ना प्लीज। ए दादा सांग ना, काय काय प्लॅन आहे? सांग, अरे आम्ही पण मदत करतो, सांग ना। हे काय? मॉम गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा। सो स्वीट। मॉम तुम्ही अशाच माझ्या पाठीशी कायम राहा, माझ्या गुरु म्हणून, माझ्या मेंटर म्हणून। तुम्ही मला आयुष्यात खूप गोष्टी शिकवल्यात मॉम, पण मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काहीच देऊ शकले नाही। तेवढं काय तर तुमची एक साधी इच्छा आहे की या घरात पाळणा हलावा, पण माझ्या करिअरमुळे मी तुमची ही इच्छा पूर्ण नाही करू शकत। बरोबर बोललीस तू की माझ्या खूप वर्षापासूनची ही इच्छा आहे आपल्या घरात पाळणा हलावा, पण त्यासाठी मला कुणाला त्रास नाही द्यायचा। तू हे तुझ्या इच्छेविरुद्ध करावंस असं माझं अजिबात म्हणणं नाहीये, मला ते आवडणार नाही। हा पण भविष्यात तुला स्वतःहून इच्छा झाली आणि तू माझं हे स्वप्न पूर्ण केलंस तर मला खूप आवडेल, कारण तू माझी लाडकी सून आहेस। आणि असं जर का झालं तर मग मी समजेन मला माझी गुरुदक्षिणा मिळाली। थँक्यू। यू वेलकम मॉम। तुझा खोटेपणा लपणार नाहीये, मग तू तुझ्या आवाजाचं सत्य किती दिवस लपवून ठेवू शकणार आहेस त्याच्यापासून? सप्तपदी घेताना दिलेली 7 वचनं निभवताना गुरुला दिलेलं वचन विसरणार नाहीयेस ना सावली तू? स्पष्ट विचारतो तुला सावली मी, एका क्षणासाठी मला पण असं वाटलं की तू गातेस। नाही काहीच चान्सेस नाही, तुम्ही आई होऊ शकत नाही। काय बोलताय तुम्ही? जग इतकं ऍडव्हान्स झालेत, काय टेक्नॉलॉजी झाल्यात, वेगवेगळी औषधं आली आहेत, काहीतरी होऊ शकेल ना, आधी विचार तर करा। सरळ नाही म्हणताय। पैशांचं टेन्शन घेऊ नका। ऐश्वर्या मॅडम, अहो पैशाने आई होता आलं असतं तर किती सोपं झालं असतं नाही का? पण तुमच्या गर्भाशयाच्या पिशवीचा प्रॉब्लेम आहे। याआधी तुम्ही 2 वेळा कन्सीव्ह राहिला होतात, पण त्यावेळेला तुम्हाला मूल नको होतं, मग ॲबॉर्शन करावं लागलं।
त्यामुळे तुमचं गर्भाशय डॅमेज झालेलं आहे. आपण सगळे उपचार करून बघितलेत, सगळ्या चाचण्या करून बघितल्यात, काहीच होप्स नाही आहेत. आणि तरी सुद्धा तुम्हाला होप्स वाटत असतील ना, तर मी आज स्पष्ट सांगते, तुम्ही आई होऊ शकत नाही. अगं कुठे गेली होतीस तू? किती शोधतोय मी तुला. काय झालं? काय रडतेस तू? सावली, कुणी काय बोललं का? सावली, तू माझ्यापासून काही लपवतेस का? सावली, मी तुला काहीतरी विचारतोय. कुणी काय बोललं का तुला? सांग ना मला. मग काय रडतेस? मी गुरुपौर्णिमा आहे ना, म्हणून मी देवळात गेले होते. तिथे देवाचे आभार मानले म्हणून रडायला आलं. अजून किती काळ मी तुमच्यापासून लपवाछप्पी करू शकणार आहे? रडू नकोस. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. चल माझ्यासोबत वर. सारंग सर, ये ना. काय आहे? चल ना, सांगतो ना. ये. डोळे बंद ठेवा. सांगा ना सारंग सर, काय करता तुम्ही? डोळे का बंद करायला लावलेत? उघड आता. मी तुझ्या आयुष्यात येण्याआधीचे तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण मी माझ्यासोबत घेऊन आलोय. आणि मी तुला प्रॉमिस करतो सावली, यापुढे तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण मी जपून ठेवेन. आणि हे प्रॉमिस माझी गुरुदक्षिणा आहे. काय झालं? नाही आवडलं का?